नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. मालती सकाळी सकाळी घरामध्ये तिला फेवरेट प्रोग्राम बघायचा असतो, त्यामुळे रिमोट शोधत असते. परंतु तिला काही रिमोट सापडत नसतो. मग ती लीनाला विचारते. लीना म्हणते, अगं रात्री तर टीव्ही आनंदी बघत होती ना, मग तिलाच विचारायला पाहिजे. मालती जेव्हा आनंदीला फोन लावते तेव्हा म्हणते की रिमोट कुठे ठेवला आहेस तू. त्यावरती आनंदी म्हणते, अगं आई तुझं काय चाललंय, तू मला रिमोट विचारते आणि इकडं मी किती टेन्शनमध्ये तुला माहिती आहे. आणि मग मालती म्हणते, काय ग बाळा काय झालं, तू का बरं टेन्शनमध्ये. आता हे ऐकून अण्णा देखील तिथे येतात. अण्णा देखील टेन्शनमध्ये जातात. अण्णा मालतीच्या हातातून फोन घेतात. मालती म्हणते की बघा ना ही काय म्हणते, ऑफिसमध्ये टेन्शन आहे म्हणून. अण्णा मात्र थोडेसे घाबरलेले असतात. अण्णा म्हणत असतात की बाळा कसलं टेन्शन आलंय तुला. त्यावरती आनंदी म्हणते की काही नाही, ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन आहे त्याचं आलंय. मग अण्णा म्हणतात की अच्छा प्रेझेंटेशनचं टेन्शन आलंय, ऑफिसमध्ये काम आहे त्याचं. ओके. मग ते मालतीला सांगतात, काय ग हा बघ रिमोट माझ्याकडे, कशाला तिला फोन लावला, ती इकडं ऑफिसमध्ये काम करते ती आणि त्याच टेन्शनमध्ये येते. मग अण्णा आनंदीशी बोलू लागतात. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. अण्णा आनंदीला म्हणत असतात की बाळा कसलं टेन्शन आहे, मला नीट सांग बरं. त्यावरती आनंदी सांगू लागते की एक एअरलाईन कंपनीचं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटणार आहे आणि ते आहे 1 कोटी रुपयांचं. आणि ते कॉन्ट्रॅक्ट तेव्हाच भेटणार आहे जेव्हा मी चांगलं प्रेझेंटेशन देईल. ते पूर्ण माझ्यावरती डिपेंड आहे. अण्णा म्हणतात की नक्की होईल तुझं काम, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि अण्णा मग मालतीला पण तेच सांगत असतात. मग अण्णा मालतीला म्हणतात, जा देवाला अगरबत्ती लाव जा पट. मालतीला देखील ते तिथून पाठवून देतात. लीनाला देखील म्हणतात देवाकडे प्रार्थना कर जा. तेवढ्यात ती छोटीशी मुलगी येते, तिला देखील म्हणतात की आत्तूला ऑल द बेस्ट कर. मग ती आत्तूला ऑल द बेस्ट देते. आनंदीला हे ऐकून जरा आनंद होतो. ती अण्णांना म्हणत असते की अण्णा तुम्ही काय करताय हे. अण्णा म्हणतात, अगं तुला सर्वांचे आशीर्वाद भेटायला हवे, लहानांचे मोठ्यांचे देवाचे सगळ्यांचे. त्यावरती आनंदीला थोडासा आनंद होतो. अण्णा म्हणत असतात, तू काही काळजी करू नको, तू बिंदास कर प्रेझेंटेशन. मग आनंदीच्या चेहऱ्यावरती असलेलं टेन्शन गायब होऊन आता आनंद असतो. मग आनंदी उत्साहानेच प्रेझेंटेशनची तयारी करते, डिझाईन्स बनवते आणि मग तिथून एका फाईलमध्ये ते डिझाईनचे पेपर टाकून निघते. इकडे दुसरीकडे सार्थक आलेल्या क्लायंटचं स्वागत करत असतो. अण्णा मालती लीना हे सर्वजण घरी देवाकडे प्रार्थना करत असतात. तो क्लायंटशी बोलत असतो व म्हणत असतो की थँक्यू सो मच, फायनली आपल्यामध्ये ही डील वर्कआउट होते आणि आम्ही असं ठरवलंय की ज्या मुलीने ही स्पर्धा जिंकली तीच मुलगी आता प्रेझेंटेशन देणार. मग त्यावरती ते क्लायंट देखील हो म्हणतात. ते म्हणतात की चला मग प्रेझेंटेशन सुरू करूया. तर त्यावरती सार्थक म्हणतो की ती येईलच, थोड्याच वेळात येईल. सार्थक आता आनंदीची वाट बघू लागतो. आता इकडे आनंदी येतच असते. रेश्माही तिच्या पाठीमागे असते. चालता चालता चहा देणाऱ्या शिपायाकडून आनंदीच्या ओढणीवरती सांडतो. मग आता रेश्माला तर हा चान्सच मिळालेला असतो. रेश्मा ओरडत असते की काय केलंयस हे तू, मॅडमची ओढणी खराब झाली ना. ती रेश्मा म्हणत असते की तुला अक्कल वगैरे काय आहे की नाही. त्यावरती तो वॉर्ड बॉय म्हणतो की सॉरी मॅडम. परंतु रेश्मा काय ऐकत नसते. रेश्मा म्हणत असते तुला असं तसं नाही, तुला कामावरून घरी बसवावं लागेल तेव्हा कळेल तुला. त्यावरती आनंदी म्हणते की जाऊ द्या मॅडम, होतात चुका, तू जा रे. असं म्हणत आनंदी तिथून जायला निघते. तेव्हा रेश्मा विचारते की तू अशी कुठं चालली आहे. त्यावरती आनंदी म्हणते की माझं प्रेझेंटेशन आहे ना, तिकडे चालले. त्यावरती रेश्मा म्हणते, अगं एवढी मोठी माणसं आलेत त्यांच्यासमोर तू असं जाणार. रेश्मा म्हणते, अगं निदान त्या ओढणीवरचा डाग तरी धुवून घे. मग आनंदी तो डाग धुण्यासाठी वॉशरूम मध्ये जाते. आता आनंदी वॉशरूम मध्ये गेल्यानंतर रेश्मा मात्र वॉशरूमचा दरवाजा लॉक करून घेते. आनंदी आतून मात्र आवाज देत असते की प्लीज दार उघडा, दार उघडा. परंतु आता तिला ऐकणारं कोणी नसतं. रेश्मा हसतच तिथून निघून गेलेली असते. इकडे सार्थकची मम्मी वृंदाला सांगत असते की कार्यक्रमासाठी लागणारं साहित्याची लिस्ट आहे, ती आता पुढे द्यायला हवी. त्यावरती ती अजून म्हणत असते की आपल्याला ज्या ज्या पाहुण्यांना बोलवायचं आहे ना त्यांना एकदा आपण कॉल करूया. त्यावरती वृंदा म्हणते की अगं आपण घरातच कार्यक्रम करतोय ना. तर सार्थकची मम्मी म्हणते की हो घरातच करतोय, परंतु ह्यावेळेस मला आनंदी व आनंदीच्या वडिलांना बोलवायचंय. त्यावरती वृंदा म्हणते अगं का पण. त्यावरती
सार्थकची मम्मी म्हणते की त्यांना बोलवावं लागेल, कारण की ते काका सार्थकच्या खूप जवळचे आहेत आणि अगं खूप साधी भोळी माणसं आहेत ग ती, बोलूया आता आपण. आणि मग असं बोलून तिथून सार्थकची मम्मी निघून जाते. वृंदा मात्र इकडे विचार करत असते की हा आनंदी प्रकारचा चॅप्टर हा क्लोजच करायला हवा, कारण की पुढे जाऊन ही माझ्या आनंदी डोक्यावरती नको बसायला. मग आता हिचा खेळ इथेच खल्लास करायला हवा. इकडे ऑफिसमध्ये क्लायंट वैतागलेले असतात. मग सार्थक बेनारेंना बोलवतो. सार्थक बेनारेंना म्हणतात की तुम्ही कुठं होतात. त्यावरती बेनारे म्हणतात की मी ते बॉक्सेस चेक करायला गेलो होतो. सार्थक म्हणतो की जा पटकन आनंदी मॅडमला बोलवून घेऊन ये, त्या अजून आलेल्या नाही. मग बेनारे आनंदीला आणण्यासाठी निघून जातो. सार्थककडे आलेले क्लायंट सार्थकला म्हणत असतात, मिस्टर सार्थक वाईट वाटून घेऊ नका, पण मला खूप आश्चर्य वाटतं तुम्ही असे एम्प्लॉई तुमच्याकडे कामाला ठेवलेत. ते दुसरे क्लायंट म्हणत असतात की हो ना, कधी वेळेत मीटिंगला येत नाही, कधी सिनियर्स आले तर जागेवरती उठून उभे राहत नाही, तुम्हाला खरंच तुमच्या क्लायंट्सवरती होल्डच नाहीये. सार्थकला मात्र आता त्यांचं ऐकून घेण्यापलीकडे दुसरा काही मार्ग राहिलेला नसतो. आता दुसरीकडे बेनारे आनंदीला शोधत असतो. आनंदीच्या आवाजाच्या दिशेने तो जातो व त्याला आनंदी वॉशरूममध्ये अडकलेली दिसते. आनंदी आतून म्हणत असते, बेनारे दादा प्लीज मला बाहेर काढा, यातून मी इथं अटकली आहे. मग बेनारे बाजूलाच असलेली चावी घेऊन वॉशरूमचा दरवाजा उघडतात. बेनारे आनंदी बाहेर आल्यानंतर विचारतात, अहो पण तुम्ही आतमध्ये कशा लॉक झालात. त्यावरती आनंदी सांगू लागते की अहो माझ्या अंगावरती चहा सांडला होता, ते साफ करण्यासाठी वॉशरूममध्ये गेले होते आणि बाहेरून कोणतरी दरवाजाच लावून घेतला. बेनारे म्हणतात, बरं ते जाऊ द्या, तिकडे प्रेझेंटेशनला तुमची वाट बघतायत, तिकडे जा तुम्ही लवकर. मग आनंदी तिथून लगेचच प्रेझेंटेशन हॉलकडे येते. सार्थक इकडे क्लायंटशी बोलतच असतो. क्लायंट सार्थकला ती आनंदीवरून खूपच ऐकवत असतात आणि मग तेवढ्यातच रेश्मा व आनंदी सोबतच येतात. आनंदीकडे सार्थक रागाने बघू लागतो. सार्थक आनंदीवरती ओरडत असतो. मग क्लायंट देखील म्हणतात की या या, आम्ही यांची वाट बघत बसायची. मग केदारे म्हणतो, अहो काय चाललंय हे, केव्हाची वाट बघताय आम्ही. त्यावेळेस आनंदी म्हणते की मी निघाले होते मीटिंगला यायला, पण त्यावरती सार्थक म्हणतो पण मी काय नाही, पण तुम्हाला माहित होतं ना प्रेझेंटेशन किती महत्वाचं आहे कंपनीसाठी, तरी पण तुम्ही वेळेत नाही आलात. सार्थक मात्र आनंदीवरती खूपच ओरडत असतो. आनंदी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो म्हणत असतो की आज मला जाणूनच घ्यायचं की तुम्हाला उशीर का झालाय. त्यावरती रेश्माला हे ऐकून फारच आनंद होत असतो. तिच्या मनामध्ये लड्डू फुटत असतात, कारण की आनंदीवरती सार्थक चिडलेला असतो. शेवटी आनंदी सांगू लागते की मी निघाले होते सर. मग त्यावरती सार्थक म्हणतो की मग इतका उशीर का झाला. त्यावरती आनंदी म्हणते की मी रस्त्याने येत होते आणि माझ्या अंगावरती चहा सांडला. त्याचवेळी तिच्या लक्षात येतं की तिला कोणी वॉशरूममध्ये लॉक केलं असेल. ती रेश्माकडे बघतच असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की हिनेच मला लॉक केलं होतं. आनंदीच्या मात्र लक्षात आलेलं असतं की तिच्यासोबत नेमकं काय झालेलं असतं. मग आनंदी सांगू लागते, मी इथं प्रेझेंटेशन देण्यासाठीच येत होते, पण वाटेतून येत असताना माझ्या अंगावरती चहा सांडला. तो साफ करण्यासाठी मी वॉशरूममध्ये गेले आणि वॉशरूममध्ये गेल्यानंतर कोणीतरी बाहेरून दरवाजा लॉक करून घेतला. त्यावरती बेनारे देखील म्हणतात की हो सर, मी माझ्या स्वतःच्या हाताने लॉक ओपन केला आहे ते. त्यावरती सार्थक म्हणतो, ठीक आहे, तुमच्याकडे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं रेडी असतात ना, चला तर मग प्रेझेंटेशन द्या. तुमचं प्रेझेंटेशन तर रेडी आहे ना. त्यावरती आनंदी म्हणते की हो, आणि मग आनंदी प्रेझेंटेशन देऊ लागते. मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आनंदी सार्थकला म्हणत असते, सर मी माझा प्रयत्न मनापासून केला, तो योग्य होता की अयोग्य ते मला नाही माहिती. सार्थक आनंदीला म्हणत असतो की मनापासून केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाही. त्यांना तुमचं प्रेझेंटेशन. आणि मग सार्थक कंपनीमध्ये सर्वांना म्हणत असतो, आज सबका मुंह मिठा होगा. मग रेश्माची वेळ येते, मात्र रेश्मा म्हणते की मला नकोय पेढा. त्यावरती सार्थक म्हणतो, चांगल्यांचं कितीही वाईट केलं तरी चांगल्यांचं हे चांगलंच होतं. बेनारे पण म्हणतात की कावळ्याच्या शापाने कधी गाय नाही मरत. आता इकडे केदारे रेश्माला सांगत असतो, असे हे फालतू कारस्थान करून काही उपयोग नाहीये. तुला मी आता पुन्हा एकदा सांगतोय, तू आमच्या सासूबाई. तेवढ्यातच रेश्मा म्हणते की आजच तुझ्या सासूबाई सोबत माझी मीटिंग फिक्स कर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. धन्यवाद.